मुकादम एवढा दानगडी आहे पण काही दम नाही. अरे नाही कसा कातळ घाबरते त्याले. अरे कसला बी दगड असू दे एका घावात चिंद्या. हो, तसला दम नाही म्हणतो मी. असत एकेकाचं नशीब. तालुक्याला एक नवीन डॉक्टर आलाय, चांगला आहे, सगळेच निघून आहे. डाऊन आण म्हणावं त्याला. बघतो सांगून. अरे ये मानाजी इकडे ये. काय मालक? अरे तालुक्याला एक चांगला डॉक्टर आहे, जरा जाऊन ये. कशासाठी ना? अरे पार होत नाही ना म्हणून. ठीक आहे, पण सुट्टी? अरे तर मी बघतो ना, तू जा तू. चालेल. उद्या सुट्टीचं काही काम आहे का दुसरीकडे? काय रोजचं काम करायचं, एक दिवस आराम करणे. आणि कोणासाठी आणि कशासाठी न राबायचं? ए ताने, त्या पोऱ्याला घे की जवळ. ए, आपल्या बी झोपडीत असं पोर खेळाय हवं नाही का ग? मला बी नगय का? किती कोशिश झाली, अंगार धुपार नवस काय बी शिल्लक ठेवलेलं नाही. अजून बी ये नाही गेली. तुम्ही दुसरं लगीन करा. त्यानं काय होईल? आपल्या दोघांची बी विचार. अरे तिला बी काय झालं नाही म्हणजे? असं कसं होईल? तुम्हाला शबूत देते, पाटल्या भन्नीसरी जोपाशीन तिला. ये बघ, माझं काय ऐकनास? पहिला दोष कोणात हाय हे समजाय पाहिजे. आव पण मग एक कर ना, एक काम कर, तूच कर की दुसरं लगीन. काय बी बोलतीयस वैर? म्या बायल हाय तुझी, कुठे बी इकडे तिकडे जाणाऱ्यातली बाय नव. मग माझं काय ऐकनास? डॉक्टरांकडे जाया मला भ्या वाटते. आपण उघड्यावर संसार थाटणार, रापलसनी कसली आली आहे भ्या आणि कसली आली आहे लाज? मी येईन डॉक्टरकडं, पण एका अटीवर. कोणत्या? पुण्यांदा माझ्या लग्नाची गोष्ट तोंडात नाही येता नाही. आणि तुझ्या बी तोंडात माझ्या लग्नाची गोष्ट येता नव्हे. हा, मनापासून कुठं बोलती रम्या? हे लक्ष्मी, उद्या आपलं बी असं पोर झालं की तू मला विसरशील ना? नाही. काय नाही? खरंच नाही. काय खरंच नाही? हा, काय खरंच नाही? एक नाही 10 पोरं झाली ना तरी मी तुला इसरायची नाही नाही नाही. आता ह्यो दवाखाना कुठं आहे देव जाणं, तो तिथं आहे. हेच असेल का ग? चल चल बघूया, चल बघ. चल. हिमोग्लोबिन छान आहे, सोनोग्राफी रिपोर्ट तोही नॉर्मल आहे. तुझे रिपोर्ट छान आहेत. 500 स्पर्म काउंट पर ml. ऑलिगोस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया मानाजी, तुझ्यात थोडा दोष आहे. अरे पण हे काही काळजी करू नकोस. शुक्रजंतू आहेत ना, ते कमी आहेत. शुक्रजंतू म्हणजे हे बघ, आपण एखादं झाड उगवण्यासाठी बी पेरतो, बरोबर आहे? आणि बी जर चांगलं असेल ना तर ते चांगलं उगवतं. समजा बी कमकुवत असेल तर तसंच तुझं सारखं थोडंसं. हां, पण काही काळजी करू नकोस. मी सांगतो तेवढं पथ्य पाळ. दारू अजिबात प्यायची नाही, तंबाखू पण खायचा नाही, नाहीतर मूल होणार नाही. चालेल तुला? लक्ष्मी, पाळी आल्यानंतर 10व्या दिवसापासून पुढचे 10 दिवस अत्यंत महत्वाचे. या 10 दिवसामध्ये तुम्हा दोघांचा ना शरीर संबंध आला पाहिजे, तर आणि तरच मूल होईल. हा, लक्षात राहील ना सगळं तुझ्या? मग नक्कीच मूल होईल. ये.
चला झालं पाणी नाही कितीच आहे अजून हाय जरासं आहे काय ग काल कुठे गेली ती का तू डॉक्टरकडं. बरं नव्हतं का नाही, असंच. असंच अगं असंच कुणी उगा डॉक्टरकडे जातं का ते पोरासाठनं हा काय म्हणलं मग डॉक्टर फाईल म्हणला. काय नाही का पैसा काढायचा धंदा अगं मागच्या टायमाला ती बिरवाडीची जण आहे ना 10,000 रुपये गेलं पर पोर नाही नीट वार बी नाही जाऊ दे ग, शेवटाचा प्रयत्न. शेवटाचा प्रयत्न अगं शेवटाचं का हा अगं आई देवीला साकडं घाल माय पावती बघ नवसाला कोणाला पावली? आता ये काय तर सांगा बघा काय साकडं घालायचं? अगं देवीला म्हणायचं देवी माझी कुसूज दे पहिलं लेकरू तुझ्या पायाशी वाहीन म्हणून काय म्हणती काय लेकरू? मग वय हवं ना आणि एक डाव झालं की होतच राहते आणि काय झालं एक लेकरू देवाला दिलं तर मग देवीला जावं लागत असेल ना? नाही ग अगं इथनं साकडं घालावं लागतं हे बघ तू असं कर हे घे हे लहान कळस घे हातात अगं बाई या हसं नाही हे घे अगं हात कर की पुढं या हसं घे हा आणि मी बोलती ना तसं बोल पर काय जापास ना बोल आई देवी पोटाला पार दे आई देवी पोटाला पार दे. पहिलं लेकरू तुझ्या पायाशी वाईन म्हणून अगं बोल की घाबरती कशा बाई बोल 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 पहिलं लेकरू तुझ्या पायाशी वाईन. हा आता पाणी सोड 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 हा सोड हा झालं साकडं कशा बाई एवढी घाबरतेस झालं बाई झालं आज डॉक्टरनं सांगितलेला 10वा दिवस नाही ग. चल काहीतरीच. चल इथे नको. चला कंदील. असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला वारा असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला सरे प मग मरे सरे प मग मरे सरे प मग मरे नि सरे नि सा सरे प मग मरे सरे प मग मरे सरे प मग मरे नि सरे नि सा. च्या भण नेम लागणा ए माझा नेम लागला. हो ग कुठे पडली बा मला दे ए माझा नेम लागला. खरं खरं तुझा नेम लागला वाटतं चुकली अगो भाई अगो भैया काय सांगतेस काय अगं देवी पावली बा थांब थांब हा मी पहाडावर जाऊन सांगते हा संध्यासनी
काय झालं ग ताने? अरे जे झालं ते तुले झालं. अरे देवी पावली रा. होय लक्ष्मी? वय अरे लक्ष्मी लक्ष्मी अहो, पडीन ना मी. लक्ष्मी लक्ष्मी. ऐकलं का? काय झालं? काय झालं? ए राजा इकडे. तू डबल चल. असते. अभिनंदन, तुम्ही बाप झालात, मुलगा झाला. आले 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 आले. आले म्हणजे शून्य. ताने, अगं ये ताने. काय ग? चल आटीप लवकर, घरला लेकरू एकलं आहे. दादला आहे ना वगरला. पोरग रडला तर त्यो काय करील? हलवीत बसल. लक्ष्मी, पोराला जीव कमी लाव. का ग? अगं साकडं विसरलीस का? नाही दिला पोर देवीला तर. अगं अगं उगा काय बी बोलू नकोस. घरादारावर आपत येते. घरदार म्हणजे आम्ही दोघच की. म्हणजे मानाजी नाही नाही. त्याला सांगितलंस का? त्यो मला नेऊन सोडल देवीला. लक्ष्मी, पोराला जीव कमी लाव, पुढलं वहीलच. अन दादल्याला सांगायला हवंच ना कवा तरी. अगं अगं लक्ष्मी, अगं थांब की. अगं म्या बी येते की तुझ्या संगट. अगं थांब की. आले 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 शोनू. किती महिने झालं ग याले? 4 महिने झालं. मग आता डॉक्टर साहेबाला दावाय नाही हवं. त्यांच्या आशीर्वादानच झालं लेकरू. त्यांच्या की देवीच्या? काय म्हणली तू? काय म्हणली तू? देवीच्या? साकडं घातलं तर. अगं साकडं घातलंतस ना, मग फेडायचं. कसं? अरे जसं साकडं घातलं तसं फेडायचं. रागवणार नाहीस? कशा पाय? न ग, मना भ्या वाटते. कसली भ्या वाटते तुला? काय साकडं घातलं तस देवीला? ती तानी म्हणली ती. काय म्हणली तानी? अरे काय म्हणली तानी? पहिलं पोर देवीला दिनस अरे त्या भडवीला सांग, तुला 4 पोरं आहेत तिला, त्यातली दे दान हवी तेवढी देवीला. अरे तू मला सांगितल्या बिगर का साकडं घातलं तस? अरे माझा पोर सोड, पोराची कापडा दिकून देणार नाही देवीला मी. आपण बावला करून भाऊ देवीला. गप गप गुमान गप गप म्हणजे गप, नाही तर वड काढीन मी तुझी, सांगून ठेवतो. जम्मा आईला त्या तानीच्या. अव जरा शांत हो की. तू सोडा मला, मी आज त्या तानीला बघतोच. जम्मा आईला देवी येते का अंगात? असं काय करताय? देवी येते.
पोराची शपथ आहे बघा तू मस्ती. ए लक्ष्मी, हा अगं पोराला घे की जरा सावली. वय वय असं काय करायला लागली ना? बघती बघती. अगं बघ की कुठं तरी गावल की सावली. रामराम मालक. अरे भाडव्या, बोजर आलाय. हा, अरे जेसीबी घेऊन तुझा बाप जाणार काय? नाही, मला काल जत्रेला गेलतो, जागरण झालं म्हणून सकाळी व्हायच. मालक आज सुट्टी. अरे भाडव्या, तिथं खडी येऊन पडलीये, गाडी लवकर घेऊन जा. नाही पण मालक आज सुट्टी. जायला आता जुत्याने मारी ना. चल निघ म्हणतो ना. आवो तिथे ठेवू का? आडपिस्तर काम करून करून आमची वरांच्या आई फैन काढून घ्यायची. अरे मालक झालं म्हणून काय झालं? आम्ही काय जनावर आहे होय? यांच्या आईला यांच्या काम करत पगार मागले ह्यांच्या नावावर. अरे जेसीबी वाल्या माझं पोर आहे रे खाली. अरे ह्यांचं ऐकायला अरे नको. गाडी थांबीव रे. सुट्टी नाही. काय मुकादम, वाचलं ना? ए संतोष. हा शेठ. हा, अरे मानुजीला वाचून दाखव. नाही नंतर कणकण नको. हा, ऐका रे, लिहून घेणार वरस शांताराम लाखन, लिहून देणार मानाजी लखू बेलदार, वय वर्ष 42, धंदा कामगार, मुक्काम पोस्ट विजापूर. लिहून देतो की वरस शांताराम लाखन यांच्या रत्नागिरीच्या क्रशरवर काम करतो. दिनांक 14/4/2014 रोजी मी व माझी बायको लक्ष्मी आम्ही कामावर होतो. आमचे लहान मूल हे सावलीसाठी जेसीबी खाली ठेवले होते. जेसीबी उतारावर लावला होता. कॉरीत झालेल्या ब्लास्टिंगमुळे जेसीबी खाली सरकला किंवा आपोआप पुढे आला.
तो माझा मुलगा जेसीबी खाली सापडून मृत झाला. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही. माझा कोणावर आक्षेप नाही म्हणून लिहून देत आहे. संतोष. हा साहेब. अरे मानाची सही घे. हा हा अंगठा. हा 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 अंगठा. हा, पॅड 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 घे. मानाजी. अरे तो नाही डावा. साक्षीदारांच्या सह्या घेतो. हा, मुकादम या या ना तुम्ही अंगठा. साक्षीदार द्या हो. द्या. आहा. तुमचा पण लागेल. अरे काही घाबरायचं कारण नाही. हा द्या द्या. हा. झालं. मानाजी नाही, आपला तो जेसीबी ड्रायव्हर आहे ना, त्याला खड्डा खाण्याला सांग. हा काय माझ्या पोराचा खड्डा म्या खाल्लं माझ्या पोराचा खड्डा म्या खाल्लं. मानाजी. अरे मानाजी हे थांबे. मानाजी अरे जपून ठेव बाबा. हा होय. लई कामाचा काय का देतो. अरे माती काढाय हवी. सगळ्याची माती झाली रे. कसली माती काढतो हे एवढा भरपूर आहे. कशा माती काढाय अरे बाबा, हे आपल्या जातीला नवं आहे काय? मला जेसीबी पाठवतो. खाणीतच जीवन खाणीतच खाणं पिणं मातीतच मागलेलं कामच जाणणं. खाणीतच जीवन खाणीतच खाणं पिणं मातीतच मागलेलं कामच जाणणं. पिऊन आलायसा. मग काय करावं? काय करावं? डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं ऐकायचं नाही. अरे डॉक्टर साहेबांचं मी ऐकल्यानंच काय खावं? काय खावं?
कुणाची गणगोत, कुणाची पोत, या जगावर माझ्या आईचं राज्य. बोल आई बोल. आई काली कुणाचं साकड, कुणाचं पान, नाही शब्दाची धार, माझ्या देवीची वाकड, नाही फेडलं नवस, नेलं मी पार. जो पतूर माझा नवस फेडत नाही, तो पतूर मी करत राहीन वाद. तुझ्या मायला तुझ्या तोंडात देवी बोलती ना, माझा पार गेला. थांब, आता तुझ्या झोपडी सकट तुला नेतो. ए, सोड मला, सोड. माझा पार गेला. आता तुम्ही जा तुझ्या मायला. हे सोड मला, सोड. अरे सोड रे. आता बघतो तुला. अरे अरे सोड रे. ह्याच्या मायला त्या तालीच्या. हे सोडा रे. हे सोडा रे मला. हे भडव्या दारू पी झोपडे पेटवतो. माझालाय तुला, माझालाय. सोडा रे. झिजलेल्या काळजाला छिन्न करी खाचा, कळ्या साऱ्या नवानी काटे रुतलेल्या, कळ्या साऱ्या अनवाणी काटे रुतलेल्या, मुक्या मुक्या माराला बी जखमा झालेल्या, मुक्या मुक्या माराला मानाजी झालं ते वाईट झालं, पण झेपल तेवढीच प्यावी ना मर्दा. गलती झाली आणि घातलं साकडं तर फेडावं. देवीचं लय भारी असत. मग ताने तू घबरा. म्या उद्या जाणार आहे डॉक्टरकडं. असं कर, उद्या लगेच सुट्टी घे आणि जाऊन ये डॉक्टरकडे. अरे डोस का ठिकाणावर येईल ना. होय.
अरे हे काय, तुम्ही दोघे चालात, बाळाला नाही आणलात? लक्ष्मी, काय झालं? अरे काय झालं तरी काय? लई बरी झालं साहेब. मानाजी, मानाजी काय झालं? त्याच असं झालं साहेब. तुझ्या पायाची वाईट म्हणून अगं बोल की घाबरती कशा बाई? बोल बोल बोल. अरे ऐका झालं ते फार वाईट झालं बाबा, फार भयानक होतं ते. हे पण तुम्हाला सावरायला हवं, दुःख आवरायला हवं नाही का? लक्ष्मी, लक्ष्मी, स्वतःला आवर. मानाजी, तुला एक सांगू, तुला ना म्हणजे तुम्हाला ना दुसरं मूल होणं अवघड नाहीये, आणि तुम्हाला दुसरं मूल होणं ही काळाची गरज आहे आता. पण डॉक्टर, ते देवीचं साकडं मुकादम मी म्हणत होता. मला सांग, देवी म्हणजे आदी माया की नाही, साक्षात जगत जननी ना. अगं मग ती सगळ्यांची आई जर असेल तर सर्वांचं चांगलं करणारी आणि दुष्टांचा नाश करणारी हवी ना. तशीच आहे ती डॉक्टर. कूस उजवायची सोडून ती कूस उजळेल कशासाठी? आणि समजा तुम्ही तिचा नवस फेडला नाही म्हणून ती तुमच्या मुलाला घेऊन गेली, अहो मग भविष्यात ती मूल तुम्हाला होऊच देईल कशावर ना? म्हणजे मूल होऊ द्यायचं आणि घेऊन जायचं, असं कशाला करेल ती? पण डॉक्टर साहेब, तुमच्या देवीला साकडं तुम्ही त्या डोंगरावर जाऊन घातलं का? नाही. मग इथूनच घातलं ना? व्हय. अरे मग इथूनच फेडता येईल की नाही? कसं? त्याला खूप उशीर आहे. पण तुम्हाला कोण काय बोललं ना तर त्याकडे लक्ष देऊ नका. मी ट्रीटमेंट लिहून देतो, तुम्हाला मूल होणार आहे निश्चितच. ते साकडं किंवा तो नवस फेडायचा आहे ना, एक काम कर हं. हे माझं कार्ड घेऊन ठेव, याच्यावर माझा नंबर आहे, मोबाईल नंबर. सोमवारी माझं कन्सल्टिंग बंद असतं, कधीही फोन कर मला. आपण तिघेही जाऊ आणि तो नवस फेडून येऊ. औषधं लिहून देतो. पैसे अरे मी मागितलेत का? खाणीतच जीन, खाणीतच खान पिन, खाणीतच जीन, खाणीतच खान पिन, मातीतच माखलेलं आमच चांदन. खाणीतच जीन, खाणीतच खान पिन, मातीतच माखलेलं आमच चांदन. इंच वाच बिराड हे खरा संग दूर, इंच वाच बिराड हे खरा संग दूर, राब राब करीऊन तानातून फिर.
रानातल्या शिवारात सजवून शामियाना, मनातल्या महालात जीव हरला. गुणे पान पान फिरमाच एक गाण, तहानला मोतियोला जीव हरला. वारा असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला. वारा असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला. पत पत चकाकत चोरी चोरी डोकावत, उन्हातल्या सावलीत जीव हरला. लाजाळूची लाज येडी नको काढू तू रे खोडी, लाजून चुपूर माझा जीव हरला. वारा असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला. वारा असा वाहुनी सारा तोल जाऊनी जीव हरला. सारे पम गमारे सारे पम गमारे सारे पम गमारे सारे निसा सारे पम गमारे सारे पम गमारे. अभिनंदन, मुलगा झाला तुम्हाला. हॅलो, एक मिनिट हा. हॅलो डॉक्टर साहेब, मानाजी बोलतोय. नवसाचं जरा बघाय हवं होतं. म्हणजे काय, काल रात्री लक्ष्मीला लय वाईट सपान पडलं. येतो. महाराजी, हे भवानी वाघजाई देवीचं मंदिर बरं का. वाघजाई देवी ही यल्लमा देवीचंच रूप आहे. असं जरा तर- बरोबर होईल ना. लक्ष्मी, तू तुझं मूल देवीला दे. तू गप्पा बैस. इथे नवस फेडायला आलायस ना तू. लक्ष्मी, तू तुझं मूल देवीला दे. नाही लक्ष्मी, हा मोह तुला आवरायला हवाय. तू तुझं मूल देवीला दे.
नाही लक्ष्मी, हा मोह तुला आवरायला हवाय. डॉक्टर साहेब पण एकटा हे पाश तुला तोडायला हवेत लक्ष्मी. त्याला भूक लागली असेल ना. त्याची भूक, त्याची तहान आता देवी बघेल. ती कशी बघ. त्या देवीने त्याला जन्माला घातलंय ना, मग त्याला मारायचं की ठेवायचं ते आता देवी बघेल. लक्ष्मी तू जा, जा इथून जा. तुला काळजी करण्याचं काही कारण नाही. नाही कसं आहे मी त्याची आहे. माझ्या पोटचं पाराय होते. डॉक्टर साहेब तुम्हीच म्हणता ना, देवी समजायचं भलं आणि दुष्टांचा नाश करणारी असती म्हणून. माझी कुस उजवायची सोडून ती उजडावल कशी. नाही द्यायची मी माझं पोर देवीला. महाराज द्या माझं पोर परत. माझ्या कुशीत जन्मलेला आहे होते. न्यायचं असेल देवीला ना, माझ्या कुशीत न म्हणावा. नाही न्यायची ती, कारण ती मी एक आयच आहे. एक आईचं दुःख तिला मिटावाय. नाही न्यायची ती. महाराज महाराज द्या ना हो माझं पोर परत. महाराज द्या ना हो. तुम्ही देवीचा नवस फेडलात. महाराज माझं पोर होते. द्या ना हो माझं पोर परत. मानाजी, हे बघ, देव आपलं चांगलं करतो ही श्रद्धा, आणि देव आपलं वाईट करतो ही अंधश्रद्धा.